तुमच्या आयुष्यात कधीतरी मराठी शाळा, भाषा किंवा शिक्षकांचा संबंध आलेला असेल, तर आजचे सगळे प्लॅन रद्द करा आणि थेट जा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट बघायला. निखळ विनोदांनी हा चित्रपट आपल्याला पोट धरून हसायला लावतो, तर कधी शाळेतल्या कोवळ्या आठवणीत घेऊन जातो. हळूहळू उलगडत आणि रंगत गेलेली ही कथा चित्रपटांच्या पात्रांची नसून माझी स्वतःची आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते. तिथेच हा चित्रपट जिंकतो. चित्रपटातल्या मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे कथा कुठेच एकसुरी वाटत नाही. उलट प्रचंड मनोरंजक, विनोदी, सरप्राईज एलिमेंट, सकस संवाद आणि भावनांनी परिपूर्ण अशी आहे. भूतकाळातले प्रसंग, संदर्भ अतिशय कमाल मांडलेत. त्यामुळे चित्रपटातल्या प्रत्येक पात्राच्या नजरेतली शाळा समजायला मदत होते. सचिन खेडेकर, क्षितिजोग, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चंदेकर, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाते हेच नव्हे तर विशेष उपस्थिती व सर्व सहकलाकार सुद्धा स्वतःची वेगळी छाप आपल्या मनावर सोडतातच. चित्रपट संपल्यावर कुणाची सगळ्यात जास्त चर्चा होणार असेल तर तो आहे अमेय वाघ. भावाने चित्रपट खाऊन टाकलाय. अविस्मरणीय भूमिका निभावली आहे. खरं तर त्याचं पात्रही मला खूप आवडलंय. चित्रपटातली अजून एक जमेची गोष्ट म्हणजे सेट्स आणि निसर्गरम्य जागा. ते डोळ्यांना सुखावतात. त्या मोठ्या स्क्रीनवर बघायला तर अजूनच मजा येते. एकूणच अतिशय क्रिस्पी, संवेदनशील आणि तरीही मनोरंजक असा हा मराठी चित्रपट प्रत्येकाने बघायलाच हवा. मग जाताय ना क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम बघायला? मला कमेंट करून नक्की कळवा.